हॅलो गाईज. 1 वर्ष, खरं सांगायचं तर हे 1 वर्ष यूट्यूबपासून दूर राहण्याचा हा माझा निर्णय नव्हताच, तर आयुष्यातल्या एका सुंदर फेजला हा जगण्याचा निर्णय होता. तर काही आठवणी आपण जपून ठेवतो, कारण त्या फक्त आठवणी नसतात, तर त्या आपल्या आयुष्यातला एक सुंदर भाग असतो. आणि माझ्यासाठी हा प्रवास एक आई होण्याचा होता. 1 वर्षापूर्वी माझ्या आयुष्यातला खूप मोठा बदल झाला होता. एका छोट्याशा जीवाची चाहूल लागली होती आणि त्याच क्षणापासून माझं आयुष्य आधीसारखं राहिलंच नव्हतं. कधी आनंद तर कधी भीती होती, कधी खूप एक्साइटमेंट व्हायची, तर कधी स्वतःलाच असं वाटायचं की यार मी हे सगळं करू शकेन की नाही. या प्रवासात खूप सुंदर दिवस आले, सण आले, फोटो काढले, खूप हसले, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंदही शोधला आणि खूप रडले सुद्धा. प्रत्येक फोटोमध्ये एक वेगळी आठवण आहे आणि काही फोटोमध्ये त्या माझ्या चेहऱ्यावर हसू आहे, तर काही फोटोमध्ये रडू आहे. पण प्रत्येक दिवस असा सुंदर नव्हताच. काही दिवस थकवणारे होते, काही दिवस कठीण होते. शरीर बदलत होतं, मन बदलत होतं आणि नकळत मी सुद्धा बदलत होते. पण आज मागे वळून पाहताना जाणवतं की त्या प्रत्येक कठीण दिवसाने मला थोडा अधिक स्ट्रॉंग बनवलं आहे. आणि मग त्या 9 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर माझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर क्षण आला. तो म्हणजे 6 मार्च 2026, ज्या दिवशी माझी मुलगी या आयुष्यात आली. त्या दिवसापासून मीपेक्षा मला आई हा शब्द जास्त खास वाटायला लागलाय. हा फक्त माझ्या प्रेग्नेन्सीचा प्रवास नव्हता, तर हा माझ्या आयुष्यातला एक नवीन जन्मच होता. आणि आता या सगळ्या आठवणींसोबत, माझ्या छोट्या मुलीसोबत मी पुन्हा एकदा यूट्यूबवर परतते. तर चला, तुम्ही पण या प्रवासात. वेलकम बॅक टू अवर चॅनल गाईज. पूर्ण 1 वर्षानंतर आपण भेटत आहे. कारण 1 वर्ष आमचं कसं गेलं आणि खूप छान गेलं ॲक्च्युली. 1 वर्षाचा फेज खूप छान होता. त्यामध्ये ज्या दिवशी आम्हाला हे गुड न्यूज समजली, त्या दिवशी आम्ही दोघं खूप जास्त हॅपी होतो आणि खूप जास्त अशी एक्साइटमेंट होती. आता येणारं आयुष्य कसं असेल, काय असेल, कारण खूप साऱ्या जबाबदाऱ्या, सर्व नवीन गोष्टी, सगळं काही ह्या गोष्टी पहिल्यांदाच होतील म्हणजे दोघांच्या आयुष्यामध्ये. कारण आम्ही दुसऱ्याचं आयुष्य पण पाहिलं होतं, त्यांचं आयुष्य कसं चेंज झालं त्यांना बाळ झाल्यानंतर. तर या सर्व गोष्टींची आम्हाला एक्साइटमेंट होती. एक्साइटमेंटसोबत माझ्यावर एक नवीन जबाबदारी पण आली होती. कारण आता आम्ही दोघंच रूमवर राहतो, तर हिची काळजी घेणं आणि प्रत्येक महिन्याला दवाखान्यात जाणं, ऑफिसचा वेळ काढून ह्या सगळ्या गोष्टी करणं. कारण माझं ऑफिसचं काम असं आहे की मला नेहमी बाहेरगावी जावं लागतं. कारण साईटचं काम राहते. सकाळी घरून निघालं की संध्याकाळी घरी परत येतो मी. तर मीला म्हटलं होतं आता 9 महिने तुला स्वतःची काळजी घ्यायची आहे. किती म्हटलं तरी घरचे कामं राहतातच आणि सोबत यूट्यूब व्हिडिओ बनवणं, एडिटिंग करणं, याला खूप जास्त वेळ जाते. एडिटिंगला जास्त वेळ हां, जातो. आणि आम्ही दोघंजणं जेवढं खुश होतो तेवढं आम्हाला थोडं टेन्शन पण आलं होतं. कारण टेन्शन याचं की बा 9 महिने व्यवस्थित गेले पाहिजे, घरचे कामं होते. कुठले प्रॉब्लेम नाही यायला पाहिजे. कारण खूप जणांना पाणी कमी होते, तर कधी कोणाला सलाईन लावावं लागतात. खूप प्रॉब्लेम्स राहतात. प्रेग्नेन्सी 9 महिने सोपे नाही आहेत, तर ते सगळं व्यवस्थित झालं पाहिजे असं म्हणजे दोघांनाही टेन्शन आलं होतं त्याचं. म्हणून मीला म्हटलं होतं आता तू 1 वर्ष तरी ॲटलिस्ट व्हिडिओ बंदच ठेव, कारण नंतर आपल्याला व्हिडिओ बनवायचेच आहेत. तर 1 वर्ष जरी बंद राहिलं म्हणजे ते झालंच नाही माझ्याच्यानं व्हिडिओ काढणं, कारण मी थकून जात होती आणि मग मला थोडा रेस्ट
घ्यायला लागत होता. नंतर सुरुवातीला तरी एवढं थकत नव्हती, पण नंतर सुरुवातीला खूप जास्त झोप येत होती. त्याच्यानंतर मग हळूहळू जास्त थकवा पण यायला लागला. तर व्हिडिओ काढणं सोबत एडिटिंग वगैरे त्याच्या मागे पण खूप काम राहते. आणि आम्हाला प्रत्येक महिन्याला दवाखान्याला जायचं होतं. त्या दिवशी तर आम्ही पूर्ण थकून जात होतो, कारण अमरावतीला दवाखान्यात जाणं, तिथं गेल्यावर पण खूप गर्दी असायची. 2-2, 3-3 तास नंबर नव्हता लागत. या सर्व गोष्टी आम्हाला अशा दिसत होत्या, म्हणून आम्ही ठरवलं होतं की आता की काही दिवस यूट्यूबपासून ब्रेक घेऊ आणि ब्रेकच मग परत घ्यायचा. सुरू करताच येते. परत सुरू आम्हाला करता येते. हे आमच्या दोघांचं डिसिजन बरोबरच राहिलं, कारण जसं जसं एक महिना जात होता तसं तिचा थकवा वाढत होता, वेट वाढत होतं. या सर्व गोष्टीमुळे 1 वर्ष व्हिडिओ बनवणं झालेच नाहीत आमच्याकडून. तर आमचे अशा प्रकारचे 9 महिने निघूनच गेले. खूप छान गेले 9 महिने. आणि अखेर 6 मार्च 2026ला आमच्या आयुष्यात एक छान मुलगी झाली. छान परी आली. त्या परीचं नाव आम्ही ठेवलेलं आहे. तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये ते माहिती पडणार. नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला तिचं नाव आणि सोबत तिचा चेहरा किती गोड आहे तुम्हीच आम्हाला कमेंट करून पण म्हणणार आहे. खरंच तुमची मुलगी खूप गोड आहे. तर हिचे म्हणजे आम्ही ठरवलं, म्हणजे मी स्वतः असं ठरवलं होतं की जेव्हा ही जन्माला येणार त्या दिवशीपासून, म्हणजे त्याच्यानंतर म्हणजे 8-10 दिवसानंतरपासून मी ब्लॉगिंग सुरू करेल, जेणेकरून हिची जी जर्नी आहे ती रेकॉर्डेड राहील. पण तसं शक्य झालं नाही, कारण ती खूप छोटी होती आणि त्याच्यात ही अशी खूप अशी क्राईंग बेबी होती. खूप जास्त रडत होती. सुरुवातीला 1-2 महिने 2 नाही 3 महिने खूप 2.5 महिने तरी रडली, खूप जास्त त्रास दिला. त्याच्यामुळं काही झालंच नाही. आणि आता पण मी खूप दिवसापासून ट्राय करत आहे की म्हणजे झालं पाहिजे ब्लॉगिंग, काही ना काहीतरी रोजचं गेलं पाहिजे. पण ठीक आहे, फायनली आजचा दिवस आलाच. आणि आता पुढे पण कमी जास्त होऊ शकते, असं नाही म्हणणार की रोजच येणार ब्लॉग्स. कमी जास्त कधी ना कधी होऊ शकते. तर तेवढं मला माहिती आहे, म्हणजे फॅमिली समजून घेऊ शकते ह्या सर्व गोष्टी. तर अशाच प्रकारे तुम्ही आम्हाला सपोर्ट करा, आमच्या ब्लॉगला सपोर्ट करा, एवढीच अपेक्षा आहे तुमच्याकडनं. हो, कारण आता आम्ही परत स्टार्ट केलेला आहे. जसा तुम्ही आधी आम्हाला 1 वर्ष आधी रिस्पॉन्स दिला होता, सपोर्ट केला होता, आता परत तुम्ही आम्हाला सपोर्ट करा. कारण आता आमच्या दोघांशिवाय तुम्हाला दिसणार आहे आमची तिसरी परी. चला मग आता मी स्वयंपाक करते. ओके, तू स्वयंपाक कर आणि आता मी माझं काम करतो. ओके, तर आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय. बाय, गुड नाईट.